बाळासाहेब ठाकरेंची फाईल पोलिसांनी माझ्यासमोर आणली की ज्यावेळेला 92-93चा दंगा झाला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची ही भूमिका होती त्यांना. आणि सगळ्या फाईल ज्या आहेत त्या तोपर्यंत ज्या आहे शिवसेना BJP सरकारने संपल्या होत्या. ती फाईल कशी राहिली हे मला माहीत नाही. पण मी होम मिनिस्टर पोलीस कमिशनरने फाईल ठेवली. काय करायचं आता? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर श्रीकृष्ण कमिशनची अंमलबजावणी करू. श्रीकृष्ण कमिशनने बाळासाहेब ठाकरेंवर ठपका ठेवला होता. मी काय करू शकतो? मी सही केली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली. आता ते ताबडतोब सुटले. त्यांना अटक होऊन जेलमध्ये जावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. आणि म्हणून ते MN सिंग आजही जिवंत आहेत मुंबईमध्ये. ते कमिशनर पोलीस कमिशनर ऑफ मुंबई. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना जेलमध्ये जायचं नाही. त्यांना जर समजा नाही मिळाला जामीन तर मातोश्रीवर घेऊन जा. आणि होम मिनिस्टर अशा पावर्स आहेत की तो कुठल्याही जागेला जेल म्हणून जाहीर करू शकतो. असा कायदा आहे. कुठल्याही घराला कुठल्याही बंगल्याला कुठल्याही संस्थेच्या ही जेल आहे. आणि मग तिथे त्यांच्या घरीच त्यांना ठेवा. ही सगळी तयारी केली. माझ्या मनात नव्हतं त्यांना. पण ते समजा सुटले वगैरे सगळं. तर अशा अर्थीने जे सगळं होत राहिलं मला समजलं नाही काय झालं ते. आणि नंतर तेलगी प्रकरण आलं. तेलगी प्रकरणामध्ये 16 वेळा तो ग्रस्त जो आहे तो पळून गेला होता. त्याला जामीन दिला होता. तो वेगळ्या मंत्र्यांबरोबर त्याचे फोटो माझ्याकडे होते. मी ते पण दाखवले. पण पुण्यामध्येच त्याला जेव्हा पकडलं RS शर्मा त्या पोलीस कमिशनर होते इथे. आणि त्यावेळेला मला फोन आला. मी म्हटलं त्याला पकड सोडायचं नाही आता. आणि त्याला मी मोका लावला. त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली. सगळं काही झालं. पण पुढे जे आहे पोलिसांमध्ये सुद्धा जरा कलह होता. ते फार मोठी स्टोरी. आता आणखी अर्धा तास लागेल. पण थोडक्यात म्हणजे पोलिसांचे जे अपर पोलीस अधिकारी जे होते त्यांच्या आपसातले कौटुंबिक काहीतरी भानगडे याच्यात त्याच्यात तो RS शर्माला पण अटक झाली. काय खरं म्हणजे त्यांचं काय नाही. ते 1 वर्ष जेलमध्ये राहिले. आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने सांगितलं साधी डिपार्टमेंट एन्क्वायरीसुद्धा होऊ शकत नाही. त्याला कशाला आत्महत्या टाकलं. पण कमिशनरला आत्महत्या टाकलं. मग होम मिनिस्टर काहीतरी असणारच. आता हे सगळं काही माहिती होतं. श्रीधर बगळ वगैरे त्याच्यामध्ये ते पण झालं. आणि मग एक कारण झालं काहीतरी झी TV ने काहीतरी दाखवलं होतं घडलं बिघडलं. आणि तिथे काहीतरी कोणीतरी 2 दगड मारले. आणि मला पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला राजीनामा द्यायला पाहिजे. मी म्हटलं मी काय केलं? मी दगड मारले नाही. मला माहीत पण नाही कोणी दगड मारले. तेलगी केस तर मीच शोधली आणि त्याला सगळं पकडलं. बोरी बाजारमधला त्याचा प्रेस मी शोधून काढला. नाशिकमधला जो तो गंगाराम म्हणून तो होता ज्याने हे सगळं त्याला पण मीच पकडलं. मला कशाला राजीनामा नाही? तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. ते जीवर असं झालं तसं झालं तसं. मी राजीनामा दिला. 2 तासात मी राजीनामा दिला. 2 तास काय 1 तास. मी घरी आलो. ताबडतोब गेलो. सुशीलकुमार शिंदेंकडे राजीनामा देऊन टाकला. त्याच्यानंतर चौकशी सुरू झाली. तो आणखी मुद्दा जो आहे तुम्हाला आणखी नंतर सांगेल त्यातलं राजकारण काय. इथे सरकार आमचं असताना सुद्धा हे तेलगी प्रकरण 2-3 राज्यामध्ये होतं. म्हणून मी सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं ही केस जी आहे ही CBIकडे घ्या. आता बघा इथं माझं सरकार आहे. माझ्यावर आरोप होत आहेत. कदाचित मला अरेस्ट करण्याची तयारी चाललेली आहे एवढं लक्षात घ्या आता काय. आणि मग मी संपूर्ण शक्ती लावली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं CBIमध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली. CBI कोणाची होती? वाजपेयी साहेबांचं सरकार BJPचं. बरोबर. त्या CBIने मला बोलवलं. फाईल्स बघितल्या. माहिती घेतली दिल्लीला. अरे तुम्हाला तो कुछ भी नहीं है. ते क्या है? ट्रकभर कागद आणले. भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं त्याच्यामध्ये. मला सांगा ज्या प्रकरणामध्ये माझं नाव CBIने सुद्धा घेतलं नाही. उपमुख्यमंत्री म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. होम मिनिस्टर म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. 8-10 महिने जे काही परत निवडून येईपर्यंत जे आहे जे काही वर्षभर गेला असेल कदाचित काय झालं असेल कुटुंबावर. काय तोंड एक शिक्का बसला की हा तेलगी प्रकरणातला आहे म्हणून. मला पवार साहेबांना सांगायचं साहेब काय राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केलीत. तुम्ही जे आता सांगता ना पुढे काय होणार ते तर राजकारण होतं ते सोडा. पण त्यावेळेला तर काहीच नव्हतं ना.
हे दुःख आहे. पण तेच चला ते मी सगळं विसरून गेलो. चलो ये तो होता है, गुजर जाएगा ये दौर भी जरा सब्र रखना, गुजर जाएगा ये दौर भी जरा सब्र रखना, जब खुशियाँ ही नहीं रुकी तो गम की क्या औकात है, जब खुशियाँ नहीं रुकी तो गम की क्या औकात है, वो भी चला जाएगा भाई. क्या बात. नाही, माझा वापर कोणी करू शकत नाही. मी माझा वापर जो आहे माझ्या गोरगरीब जनतेसाठी मी झटलेलो आहे आणि लढलेलो आहे. माझा कुणीही वापर केला नाही, माझा वापर कोणी करू शकत नाही, हे तुम्हाला मी सांगतो. आणि मी तुम्हाला जेव्हा सांगतो तेही मला शिव्या दिल्या तोपर्यंत मी शांत होतो, काय हरकत नाही. पण ज्यावेळेला बीडला आमदारांची घरं पेटवली गेली, हॉटेल पेटवलं गेलं, अनेक घरांवर हल्ले झाले आणि कोणी काही केलं नाही, त्यावेळेला कोण बोलत नव्हतं, त्यावेळेला छगन भुजबळ केला. आणि नंतर मी सांगितलं आता मी या लढाईमध्ये उतरणार. आणि ज्यावेळेला अंबडला जाहीर रॅली डिक्लेअर्ड झाली, 16 नोव्हेंबरला मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळेला 16 नोव्हेंबरला तो कोणी मागितला नव्हता, मी स्वतः राजीनामा दिला आणि त्या रॅलीला निघालो. त्याच्यानंतर मध्ये फोन आले उपमुख्यमंत्री की तुम्ही आता ठीक आहे, काय करायचं आहे बोलायचं बोला, पण राजीनाम्याचं काय बोलू नका. मी 2.5 महिने राजीनाम्याबद्दल त्यानंतर काही बोललो नव्हतो, पण राजीनामा देऊन मी त्या लढाईत उतरलो होतो. ते माझ्या गोरगरिबांचं, भटक्या, विमुक्त, ह्या सगळे जे आहेत गोरगरिबांचं जे आहे 54% यांचं जे आरक्षण वाचलं पाहिजे. लोकांची घरं, आमदारांची घरं ही पेटवता कामा नये. राज्यामध्ये जे आहे बनाना रिपब्लिक तयार होता कामा नये. कोणी येतो आणि कोणाचं घर जाळलं जातं आहे. अगदी आमदारांचं सुद्धा या इन्स्टिट्यूट, तुमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जाळल्या गेल्या पूर्णपणे. राख, रांगोळी, म्हणजे राख काय म्हणता, रांगोळी, ते मी पाहिलं तिथे आणि मग मला राहवलं नाही. तर ते मला काय कोणीतरी वापरलं मी त्याचे काय सांगू. मी माझा वापर जो आहे, माझं कर्तव्य जे होतं त्या लोकांप्रती होतं, ह्या समाजाप्रती होतं. गोरगरीब ह्या देशातील OBC मागासलेल्या समाजाचं मी काम घेतलेलं आहे. ते माझं कर्तव्य होतं, ते कर्तव्य मी पार पाडणार. मनोज जरांगे पाटील यांना विरोध करताना तुम्ही जी भूमिका घेतली त्यामुळे मराठ्यांच्या मनात तुमच्याविषयी एक वेगळी भूमिका तयार झाली. माझ्याविषयी जरूर त्याचा फटका बसला. माझ्याविषयी जरूर, म्हणून तर मला माझं मताधिक्य कमी आलं आणि त्याचा फटका कदाचित मला असं वाटतं लोकसभेला पण बसला असेल की नाही काही सांगता येत नाही. परंतु मी जो लढलो, माझं म्हणणं असं आहे, आज अनेक जे समोर बसलेले लीडर्सचे आहेत तेच मला सांगतील की आज महाविकास आघाडीला जे भरघोस यश मिळालेलं आहे ते फक्त लाडकी बहीण नाही, महायुतीला सगळा जो आहे OBC जो आहे महायुती, तिकडे ह्या महायुतीला ह्या महायुतीला जे आहे हा सगळा OBC एकवटलेला आहे. महायुतीला सगळा OBC आणि लाडकी बहीण जो आहे हे सगळे एकवटले, म्हणून ह्या महायुतीला एवढा मोठा फायदा झाला.